मुलांचा समजत होतं मॅम. समजत होतं. अच्छा. अरे पण तुम्हाला समजत होतं तर मी तर इंग्लिश नाही शिकवलं बेटा. तुम्ही म्हटलं मी इंग्लिश शिकवलं. बरं ऐका, आता ना तुम्हाला ज्यावेळी सर क्लासेस रेग्युलरली लावून देतील ना, एकदम छानपैकी लक्ष देऊन जेवढं तुम्ही ऐकाल तुम्हालाच त्याचा फायदा आहे. तुम्हाला आता शाळेतले टीचर शिकवत असतील नो डाऊट, पण तुम्हाला एकतर परत तेच शिकवलं गेलं तर उजळली तर छानपैकी होईलच. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही ना काहीतरी नवीन गोष्टी अशा मिळतील जे तुम्हाला कदाचित तिकडे नाही मिळणार. ठीक आहे, कारण आपली इकडचे वेगळे शिक्षक आहेत, तिकडचे वेगळे शिक्षक आहेत है ना, आणि प्रत्येकाकडे काही ना काही नवीन गोष्ट असते. तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. आता मला सांगा मुलांनो, तुम्हाला 10वी नंतर काय करायचंय? काय काय कोणाकोणाला काय बनायचंय? ठरवलंय का काय बनवायचंय तुम्हाला? सांगा ना त्यांना. अजून ठरवलं नाही. चौघांनी पण नाही ठरवलंय काय बनायचंय? असं कसं? असं कसं रे? अच्छा बरं, अजून ठरवलं नाही, पण कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे? काय बनायचं म्हणजे ह्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. हे मला जास्त इंटरेस्टिंग प्रोफेशन वाटतंय. पोलीस. ओके, एकाला पोलीस आणि बाकीच्या तिघांचं काय? डॉक्टर बनायचंय. ओके. आणि बाकीच्या दोघांना? शिक्षक. कुठल्या विषयाचा शिक्षक बेटा? कुठल्या विषयाचा शिक्षक? तुला कुठला विषय आवडतो? हिंदी. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. अच्छा, आता एकच जण राहिला. शिक्षक बनायचं म्हणतो. अच्छा, तुला पण शिक्षकच बनायचंय? कुठल्या विषयाचा? हा, मॅथ म्हणतोय मॅडम. मॅथ्सचा शिक्षक बनायचंय. ओके, ग्रेट. मुलांना तुम्हाला माहिती असेल ना की 10वी नंतर तुमच्यापैकी काही काही जणांनी जे ऑप्शन सांगितले की तुम्हाला सायन्स घ्यावं लागेल, आणि सायन्स घेतलं की सगळा अभ्यासक्रम इंग्लिश मधून असतो है ना, आणि आता 10वी पर्यंत पूर्ण मराठी मीडियम, आणि नंतर एकदम इंग्लिश मीडियम मध्ये जम्प होते 11वी मध्ये सायन्स घेतल्यावर. मग ना काहीच कळत नाही, डोक्यावरून जातं की काय चाललंय. त्यासाठी तुम्ही आतापासूनच पूर्वतयारी करा. काय पूर्वतयारी करचाल? तुमचं जे सायन्स आणि मॅथ्सचं पुस्तक आहे ना, पाठ्यपुस्तक, त्याच्यामध्ये बघा कंसामध्ये शब्द दिलेत इंग्रजीतून. जसं बल आहे, बलाला कंसात दिलेलं असतं फोर्स. रक्ताभिसरण, रक्ताभिसरणसाठी काय म्हणतात इंग्रजीमध्ये, तर ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं सर्क्युलेशन ऑफ ब्लड. ठीक आहे, तर हे शब्दार्थ तुम्हाला आतापासूनच पाठ करावे लागतील बेटा. सर, आपल्या शाळेमध्ये मुली नाही आहेत का? मुलांची शाळा आहे मॅडम ही. मुली आहेत 2, 4, 5 अशी संख्या असते प्रत्येक वर्गात. फक्त डे स्कॉलर असतात, विना सवलत असतात. अच्छा अच्छा अच्छा, ओके. म्हणजे खास मुलांची शाळा आहे. अच्छा, मी आता एवढ्या सगळ्या शाळांचा इंटरव्ह्यू घेतला, ही तुमची पहिली शाळा आहे ज्याच्यात मेजॉरिटी सगळी मुलंच आहेत. सर मग ह्यांना नाही, मग ह्यांना सांभाळायला खूप त्रास होतो तुम्हाला? होतो ना मॅडम. पूर्ण म्हणजे डीप ट्रायबल मधले मुलं आहेत मॅडम, ते पहाडातली मुलं आहेत. हो, कारण मुलं मुलींच्या तुलनेत खूप जास्त मस्ती करतात, गोंगाट खूप घालतात. हो हो हो, असतं ना. मुली जरा सेन्सिटिव्ह असतात ना. हो, मुली जरा थोडं शांत पण असतात, समजतं त्यांना काय बोललेलं. मुलांना पण समजतं, त्यांना कळतं पण वळत नाही है ना मुलांना. असं आहे का तुमच्या बाबतीत? हो की नाही? करतात असं आहे का? मुलं आहेत ते. बरं मुलांनो, आता की नाही, हो हो हो, आता ना मुलांना तुम्ही थोडंसं बघा, परीक्षा आता तुमची एप्रिल मध्येच आहेत है ना, 10 दिवसच राहिलेत, बरोबर 10 पेक्षा पण कमी दिवस राहिलेत परीक्षेला, आठवडाच राहिलाय. जरा आता अभ्यासावरती जास्त फोकस करा.
तुमचे ऑनलाईन क्लासेस वगैरे दाखवून झाले ना तुम्हाला, की आपण ज्या पुढचं जे नवीन सत्र चालू होईल त्यावेळी कदाचित पुन्हा एकदा भेटू एकमेकांना परत. मी त्यावेळी मग अजून आज फक्त मी विचारलं तुम्हाला समजतं की नाही. त्यावेळी जरा डीप क्वेश्चन्स विचारेल. कुठल्या दिवशी कुठल्या मॅडमने कोणता विषय घेतला आणि त्या अभ्यासक्रमावरती आधारित थोडेफार प्रश्न विचारू शकते. हे बघण्यासाठी की तुम्ही लक्ष देऊन खरंच ऐकताय की नाही ऐकत आहात. ठीक आहे? आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना त्रास नका देऊ. तुम्ही शिक्षणासाठी आहात ना इथे. खेळायचं असेल तर डेफिनेटली खेळा मैदानामध्ये. पण बाकीच्या वेळी शिस्त पाहिजे आपली, खूप महत्वाची आहे. कारण आपण लहान असताना जसे आपल्या सवयी बनतात ना मुलांना, आपले संस्कार जसे लहानपणापासूनच बनतात. मोठे झाल्यावर मग ते वाईट बनलेले संस्कार बदलत नाहीत आणि खूप त्रास देतात मग. आणि मग ना आपल्याला समाजामधली बाकीची जी लोक आहेत ना, जिथे आपण नोकरीला वगैरे जातो, ती मग व्यवस्थित ट्रीट नाहीत करत. आपण मग त्यांच्या दृष्टिकोनात मग आपली काही स्वतःची जी आहे ती ना सन्मान नाही राहत, इज्जत नाहीत राहत आपली. ठीक आहे? चला आता तुम्ही वर्गात जा, मी तुमच्याशी परत बोलेल आणि आता परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. मोस्ट वेलकम. सर कम्प्युटर सर, आता तुम्ही पुढे या आणि जे दुसरे सर मुलांना लावून देतात ते जर सेपरेट असतील तर ते पण या. जेवढे कोणी टीचर्स आहात ते समोर या. झालं आता आपण जस्ट 10 मिनिटामध्ये जे मुलं लावून द्यायचे, जे लावून द्यायचे ना मुलांना, दोघं शिक्षकांकडे पेपर आलेले आहेत. ते पेपर तपासायला गेलेत मॅडम तिकडे. आम्ही आता आहोत, कम्प्युटर शिक्षक आणि मी बसलोय. अच्छा सर, काही हरकत नाही सर. ते जसं तुमच्या तिथे शाळेमध्ये काम बनतंय ना तसं तुम्ही मुलांना लावून द्या, काही हरकत नाहीये. कम्प्युटर सरांना मी ह्याच्यासाठी जॉईन व्हायला सांगितलं की काही टेक्निकल गोष्टींमध्ये ते करू शकतात. सर मला कम्प्युटर सर जे आहेत ना, आधी त्यांचं मला नाव आणि नंबर पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन काही तांत्रिक गोष्टींसाठी गरज पडली ना की मी डायरेक्ट सरांनाच अप्रोच करेल तुम्हाला डिस्टर्ब न करता. सर नाव सांगा तुमचं. मनीष वसईकर. हा सर परत सांगा. मनीष वसईकर. अच्छा ओके, मनीष वसईकर. हो सर, हो मॅडम. ओके सर. सर आणि नंबर सांगा तुमचा, व्हॉट्सअपवर जो नंबर असेल. 930 930 924 924 0 0 865. 865. ठीक आहे सर. सर ऍक्च्युली ना आपण काय केलंय, एक पोर्टल बनवलंय, ऑनलाईन पोर्टल बनवले, म्हणजे वेबसाईटच आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड देऊ. 3 लॉग इन आयडी आणि पासवर्ड असतील. एक प्रिन्सिपलचा स्वतःचा लॉग इन आयडी पासवर्ड, एक सगळ्या टीचर्सचा कॉमन लॉग इन आयडी पासवर्ड आणि एक सगळ्या विद्यार्थ्यांचा कॉमन लॉग इन आयडी पासवर्ड. त्याच्यामध्ये लॉग इन केलं ना सर, तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी मिळून जाईल. आता जसं की बघा, गुगल मीट जॉईन करताना तुम्ही लिंक आधी घेता, मग ते ओपन करता, काय पासवर्ड असेल तर. पण त्या वेबसाईटला लॉग इन केलं ना तुम्ही, तिथे दिसेल लाईव्ह क्लास आता कोणता चालू आहे. डायरेक्ट क्लिक करून लाईव्ह क्लासला तुम्ही जॉईन होऊन जाल. त्याच्यानंतर आपले जे जुने क्लासेस झाले त्या सगळ्या रेकॉर्डिंग त्याच्यात टाकलेले आहेत, जे आपण युट्यूब वरती जाऊन बघायचो ते पण तुम्हाला तिथे दिसतील. आणि तिसरी गोष्ट सर, आपण ना सगळ्या धड्यांवरती आधारित वर्कशीट्स बनवले, छोटे छोटे प्रश्नपत्रिका बनवलेले आहेत प्रत्येक धड्यावर आधारित, प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा. तर ते पण तुम्हाला ऍक्सेस करायला मिळेल. मुलांना सोडवायला दिलं, आपल्या स्मार्ट बोर्ड वरतीच ते ओपन करून दिलं की ते स्वतः प्रश्न बघून सोडवतील आणि मग त्याची उत्तरं पण खाली दिलेली आहेत. तर स्वतःच उत्तरं पण चेक करू शकतात किंवा मग जे ज्या विषयीचे शिक्षक आहेत ते पण त्यांच्या बरोबर उत्तरं ते डिस्कस करू शकतात. तर असं तुम्हाला त्या गोष्टीचं जे आहे ते जे काय मटेरियल आपण बनवले त्याचा फायदा होईल. पुढे जाऊन जे आहे ते शिक्षकांना वापरण्यासाठी कदाचित आपण पीपीटीज पण बनवलेले आहेत, शिकवताना ऑनलाईन मटेरियल वापरण्यासाठी. त्याचा पण ऍक्सेस टीचर्सला पुढे जाऊन मिळून जाईल. तर मग ते पोर्टल वरती तुम्ही लॉग इन करून घ्या. ते अजून थोडंसं त्याच्यावर आमचं काम चाललेलं आहे.
जसं ते काम पूर्ण होईल ना, दर्शन म्हणून मुलगा आहे आमच्या बरोबर, यू कॅटapult बरोबर काम करतोय ऍज अ इंटर्न. तर तो तुम्हाला अप्रोच करेल सर, आणि तुम्हाला त्या सगळ्या डिटेल्स देईल, लॉग इन आयडी आणि पासवर्ड. मग ते जस्ट तुम्ही लॉग इन करून घ्या. आणि आता आपली मीटिंग झाली ना सर, आठवणीने मला व्हॉट्सअप वरती आपल्या शाळेचा एक फोटो पाहिजे. समोरचं जे नाव दिसते शाळेचं त्याचा फक्त फोटो पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी होत्या. आता काही जनरल क्वेश्चन्स. सर मला सांगा, ही आपली 10वी पर्यंतची शाळा आहे ना? 11वी 12वी आहे का इथे? आहे 11वी 12वी पण आहे मॅडम इथं. ओ ग्रेट. सर मग आता 11वी 12वीचं काय, सायन्स आणि आर्ट्स आहे? दोघं फॅकल्टीज आहेत. दोन्ही पण आहेत. व्हेरी नाईस. सर सायन्स वाल्यांसाठी मग आपल्याकडे प्रयोगशाळा आहे का? आहे ना मॅडम, पण मग सफिशियंट नाही, अगदीच कमी, थोडक्या प्रमाणात, नाच्या बरोबर. हा सर बघा, आता ना ह्या वर्षीपासून आपण 11वी 12वीचे पण ऑनलाईन क्लासेस चालू करतोय. आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये मग ज्या शाळांमध्ये बघा फिजिकल हे प्रयोगशाळेचं मटेरियल नाहीये, कमीत कमी ते प्रयोग कसं करतात, ते ऑनलाईन आपण प्रयोग ऑनलाईन पण करू शकतो. त्याचे ते शासनानेच बनवलेले एक सिम्युलेटर म्हणून असतं. क्लिक क्लिक केलं की ते पुढची पुढची तशी तशी प्रोसेस होत जाते, जी आपण नॉर्मली प्रयोगशाळेमध्ये असताना केलं असतं तर. मग ऍटलीस्ट मुलांना काहीच प्रयोगशाळेची कल्पनाच नाहीये कसा प्रयोग करायचा, ऍटलीस्ट त्याच्यामुळे समजून तरी जाईल की अच्छा ही प्रयोग कसा करायचा होता आणि कुठलं कुठलं रिडिंग काढायचं होतं. तर तिथे तुम्हाला त्याचा फायदा होईल सर. सर मला आता ना 8वी पासून 12वी पर्यंत पटसंख्या सांगा, आणि 11वी 12वीची फक्त सायन्सची पटसंख्या. 8वीची 74. 74 आहे 8वीची. मग हे तुमच्याकडे 2 तुकडे आहेत? नाही हो मॅडम, आमच्याकडे सिंगलच तुकडी असते. एवढे फिट होतात 75 मुलं एका वर्गात? हा, मग ते आता जबरदस्ती करून ओ. संसाधनांवर खूप सारा ताण येतो. सर तुमच्याकडे वर्गांची कमी आहे की शिक्षकांची कमी म्हणून एकच तुकडी आहे? नाही, आमच्याकडे मान्यताच नाही ना मॅडम, एकच तुकडीला मान्यता असते. अच्छा सर, मग तुम्ही एवढे सगळे ऍडमिशन्स का घेतले? मॅडम जबरदस्ती असते. अच्छा, नाही मग सर असं काय होईल ना, मुलांना पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे नीट समजत नसेल. तर होतच मॅडम, हा, मग ते काय तुमची, करणार. तुम्ही मग ऍप्लिकेशन नाही टाकलं अजून एक तुकडी बनवून देण्यासाठी विनंतीचं? मॅडम सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे, पीओ ऑफिसला माहिती आहे, मंत्रालयात माहिती आहे ना, या वर्गात इतके विद्यार्थी आहेत. इथं तरी जस्ट आता हे 74चा आकडा ऐकला, काही वर्गांमध्ये नियर बाय 100 आहेत. सर आता मग ना इथे एकच गोष्ट होऊ शकते, की सध्या तुम्ही त्यांना शिकवताय ते ठीक आहे. आता त्यांना बघा, तुमच्याकडे 4 आपले स्मार्ट बोर्ड आहे, त्याचा युज करून तिथे तुम्ही ह्यांना डिवाइड करून बसवू शकता. आता तिथे तर असं नाहीये की शिक्षकांची कमतरता आहे. सेमच गोष्ट दोन्ही स्क्रीनवर लावून द्यायची आहे, है ना? तर तुम्हाला तिथे त्याचा सपोर्ट मिळेल की दुसऱ्या वर्ग कुठे बसवायचे अशी पंचायत होते ना मॅडम. वर्ग खोल्या 1 ते 10 साठी ज्या आहेत तिथे 1 ते 10चेच वर्ग भरतात ना. दुसरा वर्ग कुठे रिकामाच नाही, खोलीच रिकामी नाही ना आमच्याकडे. सर मग ना बघा तुम्ही ह्याच्यावर, जर आपल्या शाळेच्या जवळच हॉस्टेल असेल आणि मुलंच आहेत सगळी, तर शाळा संपल्यावरती पण एखादा तास जर त्यांना शाळेमध्ये आणून वॉर्डनची वगैरे हेल्प घेऊन जर दाखवता आलं तर हेल्प होईल तुम्हाला. प्रयत्न असतो मॅडम, ज्यादा तासिका असतातच ना आमच्या शिक्षकांच्या. हो सर, आता बघा तुम्ही जादा तासिका ह्याच्यासाठी केल्या असतील की आधीचा जो सिलेबस तुमचा राहिलेला होता तो. मी नवीन सत्राच्या हिशोबाने सांगते, बघा कसं मॅनेज होतंय. प्रयत्न करूया, आता आपण चांगलं करण्याचा प्रयत्नच असेल ना मॅडम. हो हो सर, बरोबर. पॉझिटिव्ह आपण काम करणार आहोत. हो 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 सर, बरोबर आहे, मला कळतंय ते. आणि मला ते जाणवतंय तुमच्याकडून की तुमची खरंच भावना आहे की जेवढं होईल तेवढं करण्याची. आणि मला खूप कल्पना आहे ह्या गोष्टींची की तुमच्या शिक्षकांची जी आहे ती गावाकडे म्हणजे ज्या आश्रम शाळांमध्ये डील करतात ते खूप कठीण काम आहे. कारण एकतर जे जे साधनं पाहिजेत किंवा माणसाची जी संख्या पाहिजे
ती पण कमी असते, साधनं पण नाहीयेत, लाईटीचा पण प्रॉब्लेम होत राहतो, इंटरनेटचा पण. म्हणजे खूप लिमिटेड रिसोर्सेस आहेत आणि काम तर मात्र तेवढंच करायचं लिमिटेड रिसोर्सेस जरी असले तरी. तर बरोबर. मला पूर्ण कल्पना आहे आणि तुमचं काम जे आहे ते सर खरंच खूप खूप जास्त जे आहे प्रशंसनीय आहे. कारण हे पण आपल्याकडून नीट जमलं नाही, तर मग आपल्या भारताचं भविष्य एकदम अंधारातच आहे. तसं पण तुम्ही इकडे-तिकडे इंटरनेटवर बघताचच आहे, की आपली एज्युकेशन सिस्टम भारताची त्याच्याबद्दल काही ना काही येत असतं. निगेटिव्ह कमेंट्स आहेत. पण जे गावाला तुमची त्याला तुम्ही इलाज नाही करून ना मॅडम. हो, हो. जसं आता ठीक आहे पण काहीतरी काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. हां सर, मी पटसंख्या विचारत होते, तर प्लीज सांगा. 8व्या वर्गामध्ये 74 आहेत. हं, 9thला 59 आहेत. हं. 10ला 47 होते. 61. अच्छा आणि 11वी सायन्स? 11वी सायन्सला 61. अच्छा आणि 12वी सायन्सला? 69. अच्छा. सर मला सांगा ही आता जो 11वी सायन्सचा जो करंट वर्ग आहे, हा. ह्यांची परीक्षा कधी आहे की झाली? फायनल एक्झाम? नाही फायनल एक्झाम झालेली नाही ना मॅडम अजून. म्हणजे ह्या सगळे 9वी 8वी वाल्यांबरोबरच 11वी वाल्यांची पण आहे? येस, त्यांच्या सोबतच असते. डेट्स आलेत का परीक्षेच्या? नाही, अजून नाही आलेले. सर तरी कधी 15-20 एप्रिल पर्यंत संपते परीक्षा? लास्ट डे 22 एप्रिल आहे. अच्छा, लास्ट 22 एप्रिल होता. ओके. ठीक आहे सर. आपण ना, कारण मी ह्याच्यासाठी विचारलं, 12वीचे वर्ग लवकर चालू करतोय आपण. 12वीचं बोर्डाचं वर्ष असेल ना, तर 12वीचे वर्ग आपण लवकर चालू करतोय. सर पण मग आता तुमच्या 12वीच्या मुलांसाठी ना, तुमचा व्हॉट्सअप पालकांचा जर ग्रुप बनलेला असेल, कारण ही परीक्षा झाल्यावर 11वी वाले जे आता 12वी जातील ते तर घरी जाणार मे महिन्यात सुट्टीला. हो. तर घरी ते जाते. तिकडून घरून पण अटेंड करू शकतात. तुमचा जो पालकांचा ग्रुप बनलेला असेल तिथे तुम्ही लिंक शेअर करा आपल्या क्लासेसची. प्रयत्न आणि असेल तर लिंक शेअर करू आणि विद्यार्थ्यांनाही सांगू की तुम्ही अटेंड करा म्हणून. हो, पण हो. मग म्हणजे पण मी तुम्हाला मगाशी बोललो ना की आमचे सगळे विद्यार्थी घाटातले आहेत, तिकडचे सातपुड्यातले मुलं आहेत. तिकडे रेंज नाही. अगदी काहींना फोनवर बोलायचं असेल तर फोनवर बोलण्यासाठी 3-3 किलोमीटर पायी यावं लागतं मॅडम. हो. आणि सगळ्यांकडे बहुतेक स्मार्टफोन पण नसेल. बऱ्यापैकी असतात, आता अलीकडे आहेत बऱ्यापैकी, पण मग ते नाही ना उपलब्धता नेटवर्कची. असं नाहीये पण त्याच्यासाठी. इंटरनेट शिवाय स्मार्टफोन तसं पण काय साध्या फोन सारखाच आहे, काही कामाचा नाही. काही कामाचा नाही. खरंय. हो. बरं चालेल, आपण बघूया सर. जर समजा खूपच यांचे क्लासेस मिस झाले, तरी पण आपले क्लास ते रेकॉर्डेड तर असतीलच. ते माघारी आल्यावरती आपण त्यांना दाखवण्याची काही ना काही सोय करू शकतो. ठीक आहे. सर आता मला सांगा, तुमच्याकडे तर 12वी पण आहे. तर तुमच्या शाळेतून जे पास आउट होऊन जातात मुलं, तर ते किती टक्के मुलं त्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन काही ना काही करून स्वतःच्या पायावर उभे राहतात? रेंजचा रेंजचा इश्यू झाला मॅडम. सर आपला आवाज ऑडिबल नाहीये मला. हा सर, कॅमेरा हॅलो. ऑफ करा, कॅमेरा ऑफ करा. हा सर. बोला मॅडम. सर मी म्हणत होते की आपली जी 12वी मधून जी मुलं पास आउट होतात ना, ती त्यांनी जे तुमच्या शाळेतून शिक्षण घेतलं किंवा परत अजून उच्च शिक्षण घेऊन काही ना काही करून स्वतःच्या पायावर उभे राहतात. असे किती टक्के मुलं असतील? टक्केवारीचा जर विषय घेतला तर एक अंदाजे अंदाजे, कारण मला माहिती की काही सगळ्या मुलांचा ट्रॅक तुमच्याकडे नाही राहू शकत. ना काही आता उद्योग तर काहीतरी करावेच लागतील जगण्यासाठी ना. पण असं मग तुम्ही पर्टिक्युलर म्हणजे नोकरीच्या हिशोबाने विचारत असेल तर मग साधारणपणे एक 10-15% आसपास असतं त्यांचं. आणि मग बाकीचे काही आपल्या व्यवसायामध्ये प्रायव्हेट व्यवसाय वगैरे असतात त्याच्यामध्ये काम करतात किंवा मग काही शेतीमध्ये लागतात असं. सर अशी किती टक्के मुलं असतील हो, की
त्यांनी तुमच्याकडे शिकले, थोडंफार उच्च शिक्षण पण घेतलं, पण नंतर त्यांची काय बुद्धी एवढी चालेना किंवा त्यांनी अगदी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण नोकरी पाण्याचं कुठे काय होऊ ना, म्हणून ते त्यांच्या पालकांसारखेच परत शेतीकडेच वळले, असे किती असतील? डेटा अवेलेबल नाही ना मॅडम. मी माझी तर इकडे या भागात आता ट्रान्सफर झालेले आहे, त्याच्यामुळे मला तरी इकडचं अंदाजे आता जसे जुने तिथे टीचर्स पण आहेत, तर अंदाजे तरी बरेच आहेत म्हणजे मला हे बघायचंय की तिथे शिक्षणाचा प्रभाव किती आहे त्या क्षेत्रावरती, ते बघण्यासाठी फक्त. नाही, मग हे डेफिनेट नाही सांगता येणार मला, कारण मला इकडे येऊन फक्त जस्ट 4-5 महिने झालेले आहेत. अच्छा, आणि मग- बरं, काय होत. ठीक आहे, ठीक आहे सर. मी नाशिक मधला आहे, इकडे आलोय आता. ओके, ठीक आहे सर. नाशिक मध्ये कोणत्या स्कूलमध्ये होता आधी तुम्ही? मी इकडे याला होतो, ततानी म्हणून आहे, तिकडे होतो. अच्छा अच्छा, ओके ओके. ठीक आहे सर. ती अनुदानित शाळा होती की अशी आश्रम शाळाच होती? नाही, अनुदानित मधून इकडे शासकीयला ट्रान्सफर कसं होईल? शासकीयलाच होतो, शासकीयलाच ट्रान्सफर झाला. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके. नाही, मला एवढी ना गावची थोडी कल्पना नाही. सर, झालं आता लास्टचे काही क्वेश्चन्स. सर, आपली ही जी सगळी मुलं आहेत, ही सगळी 100% आदिवासी मधलीच आहेत? 100% आदिवासीच आहेत ना, ट्रायबलच आहेत. आणि ह्या सगळ्यांचे जे पालक आहेत ते शेती आणि मजुरीच करतात? नाही, काहींचे असे व्यवसाय वगैरे करतात ना मॅडम. अच्छा, काहींचे व्यवसाय वगैरे आहे. सर, कसले व्यवसाय? सेल्फ एम्प्लॉईड आहेत, कुणाचे हॉटेल्स आहेत, कुणाचा असा ट्रान्सपोर्टिंगचा वगैरे व्यवसाय आहे. वेगवेगळं काही क्वचित काही कंपन्यांमध्ये आहेत. अच्छा, म्हणजे थोडस डेव्हलप्ड पेरेंट्स आहेत. ऍक्च्युली मी बाकी शाळांबरोबर मीटिंग घेतल्या ना, त्यांचं सगळ्यांचं मेजॉरिटीचं हेच होतं, शेती किंवा मजुरी. तर त्यांचं स्वतःच असं काही नव्हतं. मेजर जे आहे तर ते खरं तर त्यांचं शेती आणि शेतीशी रिलेटेड जे व्यवसाय आहेत त्याच्यावरच उदरनिर्वाह आहे मॅडम. खरं तर क्वचित आहेत असे हे इतर व्यवसाय गुंतलेले. ओके. सर, मला आणखी हे तुम्हाला विचारायचं होतं की शाळाचं तर तुम्ही आता सांगितलं की वर्गांची संख्या लिमिटेड आहे. आपलं हॉस्टेलचं कसं आहे? हॉस्टेलमध्ये मुलांना म्हणजे पक्की बांधकाम झालेली बिल्डिंग आहे का? लाईट, पाणी सगळ्या सोयी आहेत व्यवस्थित? एक बिल्डिंग आहे सध्या G+3 ची. एक जी बिल्डिंग आहे ती अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अच्छा, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आणि सर, मग ती वापरायला कधीपर्यंत उपलब्ध होईल? असं म्हणतायत आता ठेकेदार लोक तर सांगतात की जून पर्यंत आम्ही देऊ, जुलै पर्यंत देऊ, म्हणजे याच वर्षी? नवीन सत्रात देऊ असं म्हणतायत. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. सर, त्या लेवलवरची गोष्टच नाही ना मॅडम. हा, बरोबर आहे. सर, लाईटीचं कसं आहे? इंटरनेटचा तर इश्यू आहे, पण लाईट असते का? लाईट तरी असते कमीत कमी? लाईट असते पण मग ब्रेकडाऊन जास्त. सर, रोजच लाईट जाते? नाही, पण फ्रिक्वेन्सी जाण्याची फ्रिक्वेन्सी जास्त गावाकडचा एरिया आल्यामुळे. रुरल एरिया आहे. अच्छा, आणि समजा ती गेल्यावर महागारी किती वेळाने येते? नाही, येईल केव्हा त्याची नाही गॅरंटी. गेली नाही एकदा तर मग नाही गॅरंटी. मग नाही 10 मिनिटात म्हणजे ट्रिप झाली 10 मिनिटात लगेच येईल असं नाही. गेली तर तासाभरात पण येते, नाहीतर मग वेळ आली जर इव्हिनिंगला जर गेली तर मग रात्रभरही नसते, असंही होतं काही वेळेस. अच्छा, ओके. सर, मग हे तुमच्याकडे खास करून हॉस्टेलला तर रात्री लाईट पाहिजे, मग काही इन्व्हर्टर वगैरे काय आहेत का? इन्व्हर्टरचे बॅकअप असतात, मग ते सिंगल लाईट असतं प्रत्येक रूम मध्ये. तेवढा बॅकअपच नाही घेऊ शकत ना. हा, बरोबर बरोबर. आणि सर, हे शाळेला आहे का इन्व्हर्टर? स्कूल बिल्डिंगला इथं एक छोटस म्हणजे तेवढंच बॅकअप नाही देऊ शकत असं एक आहे म्हणून आहे. अच्छा, ओके. तास अर्धा तास चालू शकेल एक पीसी एवढं जस्ट त्याला बॅकअप दिलेला असतो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल सर. माझे झाले तुम्हाला जेवढे प्रश्न विचारायचे होते. आपलं जे बोलणं झालंय प्लीज त्याची अंमलबजावणी नक्की करा. आणि 100% बघा तुम्हाला प्रयत्न असेल. सर, थँक्यू सो मच. आणि त्याचं तुम्हाला लवकर बघा, वर्षभराच्या आतच त्याचा रिझल्ट पण तुम्हाला मिळेल की आपण जे बोललोय त्याचं. आणि इंटरनेटसाठी वगैरे तिकडून बघा काय होते. तरी पण मी मॅमला सांगून ठेवते की काय होऊ शकतं.
ते जिओचं फायबरचं कनेक्शन वगैरे घेतलं तर ते तुमच्या ऑफिस कडून तुम्हाला ते रिइम्बर्स नाही का करणार? नाही ना मॅडम, आपल्याला हे नाही मिळत ना त्याचे, म्हणजे ते देयक पारित नाही होत ना इकडे. अच्छा अच्छा अच्छा. तसं आमच्या सन्माननीय आयुक्त साहेब, आयुक्त मॅडम महोदया ज्या आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला लवकरच प्रत्येक शाळेवर इंटरनेट कनेक्शन वगैरे द्यायचं आहे. तर झालं तर मग बेटर राहील, सगळ्यांसाठी बेटर होईल ते. वायफाय अच्छा. वगैरे देणार आहे. हा. चला बरं होईल असं काही झालं तर. सर आणि हे झालं ना तर मला नक्की एक अपडेट द्या. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. ठीक आहे चालेल सर. आपली आता मीटिंग झाल्यावरती मला तेवढा फोटो, हा जो आता मला डिस्प्लेवर फोटो दिसतोय हा शाळेचा फोटो आहे? नाही, हे प्रिन्सिपलचं ऑफिस आहे. सर मला ना इथे नाही नाही, कॅमेरा तर ऑफ आहे ना, तर तुमच्या शाळेचा फोटो दिसतोय मला ते गोल ह्याच्यामध्ये. तर 3 माळ्याची. स्कूल बिल्डिंगचा तो आमचा याचा लोगो दिसत असेल तुम्हाला. हा राईट. तर हा सेमच मला फोटो पाठवला तरी सुद्धा चालेल. आपली मीटिंग संपली की फोटो पाठवून द्या. बाकी मी WhatsApp वरती तुम्हाला लिंक्स तर ऑलरेडी पाठवले, तिथे जॉईन होऊन घ्या. आणि जर कधी काही गरज पडली तर मग मी फोन करेल सर. नक्कीच. ते बिनकुल. ठीक. थँक्यू सो मच सर. थँक्यू फॉर जॉईनिंग. आपण आता मीटिंग लिव्ह केली तरी चालेल. थँक्यू मॅडम.